काँग्रेसकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला यापूर्वीच विलीनीकरण्याचा प्रस्ताव 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच दिली होती ऑफर। शरद पवारांना राष्ट्रीय अध्यक्षपदाचीही दिलेली ऑफर, मात्र पवारांनी अध्यक्षपदाची ऑफर नाकारल्याची माहिती। नाना पटोले आणि विजय वडेट्टीवारांचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांविरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार। विधान परिषद निवडणुकीमध्ये विश्वासात न घेता उमेदवार दिल्याची तक्रार, अर्ज मागे घेतानाही कल्पना न दिल्याची तक्रार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पक्षातील नेत्यांना कडक इशारा, पक्षात कोणाचाही अनावश्यक हस्तक्षेप सहन करणार नाही, पक्षाची बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, सुनेत्रा पवारांची तंबी। आमदार रोहित पवारांचं आजपासून अन्नत्याग आंदोलन, कर्जमाफीतील जाचक अटींविरोधात एल्गार, पंढरपुरात नामदेव पायरीवर आंदोलन, आंदोलनापूर्वीच पोलिसांची आंदोलकांना नोटीस। नाशिकमध्ये कांदा खरेदीमध्ये महाघोटाळा, पोर्टलवर दाखवलेली खरेदी आणि प्रत्यक्ष गोदामातील साठ्यामध्ये तब्बल 24,749 टनांची तफावत। सप्टेंबर 2025ला अहवाल देऊनही कारवाई नाही। कोल्हापूर शहरावर पाणी संकट येण्याची शक्यता, काळंबावाडीतील पातळी घटल्यानं पाईपलाईनद्वारे होणारा पाणी पुरवठा गुरुवारपासून पूर्णपणे बंद, कळंबा तलावानेही गाठला तळ। भंडारा आणि बुलढाण्यामध्ये पाण्याचा ठणठणाट, भंडाऱ्यामध्ये 10 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा, तर बुलढाण्याच्या साखळी बुद्रुक गावामध्ये 25 दिवसांनंतर नळाला पाणी, नागरिकांचं ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या शिखरावर 1.5 किलो सोन्याचा कळस, गोव्यातील भाविकांना अर्पण केला होता 2.5 कोटी रुपयांचा कळस। भोंदू खरात प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होण्याची शक्यता, आज शासकीय आदेश निघण्याची शक्यता। सांगली शहरामध्ये खंडणीच्या वादातून 14 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या, घराबाहेर मोबाईलवर गेम खेळत असताना अज्ञात हल्लेखोरांनी डोक्यात झाडली गोळी। अमेरिकेकडून इराणवरील नियोजित हवाई हल्ले रद्द, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाशी झालेल्या चर्चेनंतर निर्णय, ट्रम्प यांची माहिती। तर अंतिम स्वाक्षरी होईपर्यंत इराणची सागरी नाकेबंदी पूर्णपणे लागू, ट्रम्प यांचा इशारा। खासदार अभिषेक बॅनर्जी यांची सीआयडीकडून रात्री तब्बल 6 तास कसून चौकशी, कथित बनावट स्वाक्षरी संदर्भात चौकशी, विधानसभा विरोधी पक्षनेते निवडी दरम्यान बनावट स्वाक्षरीचा आरोप।